एखादी कंपनी आपल्या शेअरहोल्डर्स संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेते आणि त्या निर्णयाचा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होऊ शकतो. अशा निर्णयांना कॉर्पोरेट ॲक्शन्स म्हणतात. कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे कंपनीकडून घेतलेला असा निर्णय किंवा उपक्रम ज्याचा कंपनीच्या शेअरहोल्डर्स, त्यांच्या शेअर्स, शेअर होल्डिंग किंवा इतर सिक्युरिटीजवर परिणाम होऊ शकतो. कॉर्पोरेट ॲक्शनचे काही प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे डिव्हिडंड, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, राईट इश्यू, बायबॅक. प्रत्येक कॉर्पोरेट ॲक्शनचा उद्देश आणि परिणाम वेगवेगळे असतो. काही कॉर्पोरेट ॲक्शन्समुळे शेअरहोल्डर्सना कॅश किंवा अतिरिक्त शेअर्स मिळू शकतात, तर काहीमुळे शेअर्सची संख्या, फेस व्हॅल्यू, ओनरशिप किंवा इन्व्हेस्टमेंटची रचना बदलू शकते. काही कॉर्पोरेट ॲक्शन्समुळे शेअर प्राईसमध्ये टेक्निकल ॲडजस्टमेंट देखील होऊ शकतो. म्हणून कॉर्पोरेट ॲक्शनची बातमी पाहिल्यावर फक्त शेअर प्राईसकडे पाहू नका, त्या ॲक्शनचा अर्थ, त्याची रेकॉर्ड डेट आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर होणारा परिणाम समजून घ्या. पुढच्या शॉर्ट्समध्ये आपण डिव्हिडंड म्हणजे काय हे सोप्या उदाहरणासह जाणून घेऊया. अशा सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शिकण्यासाठी फॉलो करा निशा अकॅडमी. थँक्यू.